संघर्ष प्रतिष्ठान तुर्केवाडी यांच्या वतीनं मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन. हिंदू मुस्लिम सलोखा राखण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न. मुस्लिम बांधवांकडून हिंदू बांधवांबद्दल कृतज्ञता व्यक्त. मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याचा औचित्य साधून तुर्केवाडी तालुका चंदगड इथं संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीनं मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं. चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी गाव मोठं असून गावात विविध धर्मांचं आणि जातीपंथांचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. सुरुवातीपासूनच मुस्लिम बांधवांचे सर्व गावकऱ्यांशी अत्यंत सलोख्याचे संबंध राहिलेत. मुस्लिम बांधवांची यापुढेही बंधुभाव वाढावा आणि सामाजिक सलोखा चांगला राहावा त्या दृष्टीनं रमजान महिन्याचा 27व्या उपवासाचा औचित्य साधून या इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुस्लिम बांधवही या स्नेहभावाने भारावून गेले. हिंदू धर्मीयांच्या देखील अनेक सण उत्सवात मुस्लिम बांधव आनंदाने सहभागी होत असतात. अनेक समाज बांधव चांगल्या पद्धतीनं एकत्र नांदण्याची तुर्केवाडीची मोठी परंपरा आहे. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन कोणताही कार्यक्रम करण्यात तुर्केवाडीतील ग्रामस्थांचा नेहमी पुढाकार असतो. यापुढेही हा स्नेहभाव असाच अधिक वृद्धिंगत व्हावा अशी अपेक्षा समस्त मुस्लिम बांधवांनी व्यक्त केली. संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी सुभेदार हरिभाऊ रामू गावडे, उपाध्यक्ष विलास मारुती बसरगेकर, MK पाटील, प्रताप पाटील यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर संघर्ष प्रतिष्ठानच्या पदाधिकारी आणि सदस्यांचं स्वागत तुर्केवाडी मुस्लिम समाज पंच कमिटी यांच्या वतीनं करण्यात आलं. यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या इफ्तार पार्टीची सांगता स्नेहभोजनानं झाली. या कार्यक्रमाला कुतुबुद्दीन शेख, असीम शेख, इक्बाल शेख, विलास बसरगेकर, भरमाना गावडे, संजय गावडे, संजय पाटील, रमेश पाटील, मारुती सुभेदार, सतीश होळकर, MK पाटील, प्रताप पाटील, तुकाराम गावडे, डॉक्टर राजेंद्र गावडे, नंदकुमार गावडे आदींची उपस्थिती होती. या इफ्तार पार्टीचं आयोजन केल्याबद्दल मुस्लिम समाजाच्या वतीनं पंच कमिटी प्रमुख जैनुल शेख यांनी संघर्ष प्रतिष्ठानचे विशेष आभार मानले. कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन रियाज शेख यांनी केलं.